नमस्कार. या ठिकाणी ट्रेकिंग पलटण या ठिकाणी सिंहगडावरती आज शिवछत्रपती महाराजांची या ठिकाणी जयंती साजरा करत आहे. त्या ठिकाणी आम्हाला जो विविध ठिकाणी या ठिकाणी ट्रेक मार्गावर जो प्लास्टिकचा कचरा आढळला आहे तो आम्ही या ठिकाणी गोळा करायचा प्रयत्न करत आहोत. आपल्याबरोबर आहेत या ठिकाणी. नमस्कार, तुमचं नाव? विठ्ठल आप्पा खामकर. विठ्ठल खामकर साहेब आपल्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी जे गडावरती येत आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यामुळे बाटल्या कचरापेटीत टाका किंवा संघ स्वतः घेऊन जा खाली, इथे ठेवू नका. का तर विद्यार्थी येणारे असतात ते बी उचलून खाली नेतात. मग तुम्ही तुमचा कचरा खाली नेऊ शकता ना. बरोबर आहे. जो कचरा तुम्ही स्वतः घेऊन येता, बाटल्या घेऊन येतो, तो स्वतः घरी घेऊन जाऊ शकता. घरी नेऊन टाका. डस्टबिन ठिकाणी दिसतात आम्हाला. त्या ठिकाणी डस्टबिन मध्ये कचरा आणि डस्टबिन मध्ये न टाकता स्वतः लोक दगडी टाकतात त्याच्यात आणि फोडून टाकतात डस्टबिन. अच्छा, डस्टबिन सुद्धा मुलं फोडतायत. हो. त्या ठिकाणी ट्रेकिंग पलटण तर्फे या ठिकाणी सर्वच पुणेकर असतील किंवा ठिकाणी हौशी गड व्हिजिटर असतील सर्वांना या ठिकाणी आम्ही आवाहन करत आहोत की या ठिकाणी गड स्वच्छ ठेवायचा प्रयत्न या ठिकाणी ही सगळ्यांची जबाबदारी आहे. ट्रेकिंग पलटण आपल्या परीने या ठिकाणी कचरा उचलायचा प्रयत्न करतच आहेत, पण तो तोडकाच आहे. काका, तुमचा एखादा अनुभव सांगा. तुमचा एखादा अनुभव म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मुलाला किंवा जो ट्रेकर्स येतो त्यांना तुम्ही म्हणता की तुम्ही कचरा घेऊन येता तर तुम्ही कचरा परत घेऊन जा किंवा कचरा करू नका, त्यावेळेस काय प्रतिक्रिया मिळतात त्यांच्या? ते काय म्हणते, आम्ही फक्त फिरायसाठी येत असतो, कचरा नेण्यासाठी येत नाही असं सांगता. तुम्हाला उलट कचरा नेण्यासाठी येत नाही, मग ऍटलीस्ट तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा तुमचं तुम्ही तरी घेऊन जाऊ. हा, अगदी बरोबर आहे. ते नाही टाकून देतात आजूबाजूला. आणि ते गड मार्गावरही टाकत नाही, आतमध्ये टाकतात की ज्या ठिकाणी काय ठिकाणी माती बाटलीत माती भरतात लांब टाकी. अच्छा, दूरवर फेकून देत आहे. मग आपल्या ते काढता येत. बरोबर आहे. त्यामुळे गडाचं विद्रुपीकरण वाढत चाललेलं आहे. ते काय पजत नाही, काय नाही. ते वर्ष माती म्हणजे काय टाकतात बाटलीत? माती टाकायचं कारण काय? लांब जावं लांब जावं म्हणून. पण कित्येक दुकानदारही खूप कचरा करतात असं नजदीक येतं. नाही, दुकानदाराचा कचरा नाही. आपल्या परीने स्वच्छ करायचा प्रयत्न करतात. ते सांगू शकतात की बाबा तुम्ही बाटल्या तुमच्याकडेच ठेवा. आम्ही ते कागद गोळा करून ठेवतो. डस्टबिनची कमतरता नाही गडावर तशी. नाही डस्टबिन, पण रस्त्याचं डस्टबिन खराब झालेत ना. शक्यतो तुम्ही त्यांना सांगू शकता की जे येतात ना तुम्ही बॅगा आणा स्वतःच्या. बरोबर. बॅगामध्ये तुम्ही तुमच्या बॉटल असेल, स्नॅक्स असेल तो कॅरी करा. जी मुलं येतात ते विदाऊट बॅग येतात, हातामधील बॉटल कुठेही फेकून देतात ना. साहजिकच या ठिकाणी पहा, अशा याच प्रकारच्या जवळजवळ 100 ते 200 या ठिकाणी फुल बॅगा भरून कचरा या ठिकाणी पडलेला आहे. एवढं शक्य नाही सर्व उचलणं. त्यामुळे प्रत्येकाची ही वैयक्तिक जबाबदारी गड साफ करणं काळजी घेतली पाहिजे. अगदी प्रत्येकाने घेतली पाहिजे तर ते राहणार. आता तुम्ही आता रस्त्याचाच गोळा केला तर साईडला बघा, याच्यात डबल अजून काय. तेच सांगतो की 200 ते 300 बॅगा भरतील एवढा कचरा आहे. हे फक्त रूट वरचाच कचरा आहे. तेच ना, साईडला टाकून दिलेलं तर काय साईडला खाली टाकलेला काय अशक्य आपल्याला होतं ते काय. काका, तुमचं नाव सांगा. विठ्ठल आप्पा खामकर. मोरदरी का? ना काय चाचकरवाडी. आम्ही तसे गड किल्ल्याचे हे तिथले खोलदारच आहेत. बरोबर. आम्हाला इनाम मिळाले शिवाजी महाराजांच्या काळात. आमचं कोणतरी होतं त्यांच्यामध्ये, त्यामुळे आम्हाला इनाम मिळाले. महाराजांनी आम्हाला इथे ठेवून गेले. आमचं कोळीवाडा म्हणून तानाजी गोंधळ घातलेला तो या ठिकाणी इथे आहे का तो खाली? चाचकरवाडीत घातला होता का? नाही, इथं मध्ये कोळीवाडा. ते आम्ही कोळीच्या महादेव कोळी जातीचे लोक आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला गडावर लक्ष ठेवणं आमचं गरजेचं आहे. आणि आम्ही लोकांना सांगतोय की बाबा आमच्या गडावर तुम्ही कचरा करायचा नाही, तुम्ही पाहायला या, पण कचरा तुमचा तुम्ही स्वतः घेऊन जा. ते लोक ऐकत नाहीत. त्याला काहीतरी कारवाई तर व्हायलाच पाहिजे ना. डस्टबिन जागी जरी असला तरी लोक लुटवून देतात, फोडी देतात. हे नाही केलं पाहिजे ना मुलांनी. प्रत्यक्षरित्या आतापर्यंत जे काही कचरा करणारे लोक तुम्हाला दिसतात, मुलं दिसतात, त्यांना तुम्ही आतापर्यंत काय सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाली? काय शिवे बी देऊन देतात आम्हाला. काय करणार आम्ही तरी? बरं, आम्ही एकटे असलो काय गावाला मुलं काय करू शकतो. आणि कसे शिक्षणवाली मुलं असतात ते काही विचित्र काही बोलतात ना. आणि त्यांना बोलतात ना माघारी. तर आता आम्ही काय बोलणार? ते इंग्लिश मध्ये जर बोलायचं आम्हाला काय कळणार? त्याच्यामुळे मग आम्ही काय मुद्दाम करतात की काय कळतंय असं, म्हणजे म्हणत नाही पण म्हणतात काय कळतंय म्हाताऱ्याला असं. असं बी होतं इंग्लिश मध्ये ते हे करून जातात काय पण बोलतात. परवाच मला उदाहरण दिलं की 2 मुली आम्हाला पोरं मुलं सांगा होतं. म्हणलं बाटली कचऱ्यामध्ये टाक, काळा डझन मध्ये टाक. ते तिथे गेल्यावर मला शिवाय देते वरतो. म्हणजे कसं काय मुलांना सांगावं लोकांना तरी. ओव्हरऑल सांगायचं म्हणजे हे गडावर जे आहेत ते गडाचे रखवालदार आहेत. रखवालदार म्हणजेच शिवाजी महाराजांचे मावळे. शिवाजी महाराजांचा जेवढा आदर ठेवतो तेवढाच आदर आपण त्यांच्या मावळ्यांचा ठेवला पाहिजे. त्यांना शिवीगाळ करणे, त्यांना उलट बोलणे, विचित्र वाक्यांचा उपयोग करणे हा कमीत कमी टाळावा.
आणि कचरा करू नये. ओव्हरऑल सांगायचं म्हणजे हा प्लास्टिकचा कचरा आहे. आपण गडावर प्लास्टिक टाकतो आहे, पुढे चालून आपल्याला प्लास्टिकमध्ये गड दिसेल. हा गड प्लास्टिकमध्ये दिसू नये याची काळजी घ्या. धन्यवाद.